पाट्यावर बनवलेल्या मस्त चमचमीत चटण्या मिरच्या खायला तुम्हालाही आवडतात का? पण जर घरी नवीन असा पाटा वरवंटा आणला असेल किंवा टाके देऊन घेतला असेल, तर तो वापरण्यासाठी कसा तयार करायचा? सुरुवातीला टोमॅटो घ्यायचा आहे. टोमॅटोने संपूर्ण पाट्याला व्यवस्थित घासून घ्यायचं. टोमॅटोऐवजी तुम्ही बटाटाही वापरू शकता. पाटा आणि वरवंटा व्यवस्थित घासून घेतल्यानंतर 1 ते 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर दुसरी स्टेप आहे ती म्हणजे तांदूळ. भिजवलेले तांदूळ घ्या किंवा साधे. बाजरी, शाळू, नाचणी काहीही वापरून ते व्यवस्थित वाटून घ्यायचे आणि ही जी पेस्ट आहे ती पाटा आणि वरवंट्याला व्यवस्थित लावून घ्यायची. पाटा खूप खरबडीत असेल तर 1 ते 2 वेळा तरी तांदूळ यावर वाटून मग ते स्वच्छ धुवून घ्यायचे. आता तिसरी स्टेप आहे ती म्हणजे सुकं खोबरं किंवा ओलं खोबरंही घेऊन ते यावर वाटून घ्यायचं आहे. खोबऱ्यामध्ये तेल असतं त्यामुळे वेगळं असं तेल लावून घेण्याची गरज पडत नाही. म्हणून सुकं खोबरं घ्यायचं, व्यवस्थित बारीक असं वाटून घ्यायचं आणि पाट्या आणि वरवंट्याला व्यवस्थित चोळून ते रात्रभर असंच ठेवायचं. दुसऱ्या दिवशी मात्र स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. या पाट्याची डिझाइन बघा थोडीशी वेगळी. मसाले चटण्या दळल्यानंतर आपण जे पाणी काढून घेतो ते बाहेर न जाता यासाठी ही वेगळी डिझाइन बनवली आहे. अप्रतिम असा हा पाटा वरवंटा. जर तुम्हाला तुमच्या किचनमध्ये हवा असेल तर विलेज डेकोर यांच्या वेबसाईटला जरूर व्हिजिट करा. विलेज डेकोर यांच्या Instagram पेजला फॉलो करा. तिथेही तुम्ही या सगळ्या वस्तूंची ऑर्डर देऊ शकता. दुसऱ्या दिवशी पाटा स्वच्छ धुवून वापरण्यासाठी तयार झाला म्हटले मस्त अशी कैरीची चटपटीत चटणी बनवूया आणि ही चटणी बघून तुमच्या तोंडाला पाणी आलंच असेल. पाटा, वरवंटा, सिलबट्टा किंवा अजून बरेच नावं, पण ही वस्तू मात्र स्वयंपाकघरात असायलाच हवी.